मग आम्ही काय मारामाऱ्या करायच्या का? त्या भेटीची चर्चा आणि भुजबळ चांगले संतापले। राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते आहे। गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत। मात्र प्रत्येक वेळी जयंत पाटील यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे। आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील यांची भेट झाली आणि दोघांमध्ये तब्बल 30 मिनिटांपेक्षा अधिक काळ चर्चा झाली। या भेटीनंतर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलेलं आहे। अजित पवार यांना भेटण्यासाठी जेव्हा जयंत पाटील हे त्यांच्या कक्षात आले तेव्हा तिथे गर्दी होती। जयंत पाटील कक्षात येतात तिथे उपस्थित असलेल्या सर्व व्यक्तींना बाहेर काढण्यात आलं। त्यानंतर जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये बंद दाराआड जवळपास 30 मिनिटांपेक्षा अधिक वेळ चर्चा झाली। या चर्चेमुळे त्या चर्चांना उधाण आलेलं आहे आणि या भेटीवर आता छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे। आज अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये जवळपास 30 मिनिटांपेक्षा अधिक काळ चर्चा झाली। यावर आता भुजबळांची पहिली प्रतिक्रिया समोर आली। आमची भेट रोजच होते, विधानसभेत होते, मग आम्ही काही मारामाऱ्या करायच्या का? प्रत्येकजण विधानसभेत एकमेकांना भेटतो, हालहवाल विचारतो, राजकारणात विरोधी पक्षात आहोत, एकमेकांचे शत्रू नाही असंही भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। मेळाव्यामध्ये काय सांगायचं ते सांगतो। आता इथेच सांगितलं तर मेळाव्याला कोण येईल मग? साहेब नागपूर हिंसाचारामध्ये मालेगाव कनेक्शन त्या ठिकाणी समोर आलेलं आहे। मुख्यमंत्री नागपूर हिंसाचारामध्ये मालेगाव कनेक्शन त्या ठिकाणी समोर आलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये भेट देत त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिलेली, काय सांगा? असं पोलिसांचं काम पोलीस करतील, जे चुकीचे वागले असतील त्यांना कायद्याप्रमाणे शिक्षा होईल। सक्तीची कारवाई केली जाणार, जे आरोपी आहेत त्यांनी जर नुकसान भरपाई त्या ठिकाणी दिली त्यांच्यावर सक्तीची कारवाई केली जाणार आहे। सक्तीची कारवाई केली जाईल हे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेतच सांगितलेलं आहे। जयंत पाटील आणि अजित पवारांची भेट झालेली आहे पुण्यामध्ये। जयंत पाटील आणि अजित पवारांची भेट झालेली आहे। हो, आता भेट आमची रोजच होते तिकडे विधानसभेत, पण मग काय करायचं? मारामारी करायची काय? अरे ओळखी आहेत, प्रत्येक जण प्रत्येकाला भेटतो विधानसभेमध्ये, हाल हवाल विचारतो। राजकारणामध्ये आम्ही विरोधी पक्षात आहोत, एकमेकाचे कुणाची शत्रू नाहीत। कोरटकरांवरून त्या ठिकाणी राजकारण टाकलेलं आहे। कोरटकरांवरून संजय राऊतांनी असं म्हटलेलं आहे की कोरटकर वर्षावर असतील, कसं पाहता या वक्तव्याकडे? तर त्यांनी तुम्ही जाऊन बघा आणि ते असतील तर घेऊन या ना, चला। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक।